मराठी संत वाङ्मय एवढं ये मराठीची नगरी ब्रह्मविद्येचा सुकाळू करी घेणे देणे सुखाची वरी ही या जगा। मराठी वाङ्मय खूप चांगलं महाराज। एका एका शब्दाला 10 अर्थ आहेत महाराज, 5 अर्थ आहेत है का नाही। आई जर शब्द घेतला तर 4-5 अर्थ आहेत त्याला। आई, माय है का नाही, असे असते माता, हा असे कितीतरी अर्थ आहेत का नाही। बाप असं त्याला पिता आहे, वडील आहे हे का नाही। असं इंग्रजीमध्ये तसं आहे का? हो, एकाच शब्दात 4-5 अर्थ इंग्रजीचे। धिस म्हणजे धिस म्हणजे हा ही हे एकदा सगळं। हा मुलगा आहे का नाही। धिस हे होय का नाही। हे आता आमचे बाबा आहेत, कालच्या पहिला नेलतं का नाही। हे त्या ढिस मध्ये झाले सगळे। हा ही एखादी माता भगिनी स्त्रीलिंगी शब्द आहे। ही मुलगी आहे, तिला बी धिसच आहे का नाही। किती कंजूस भाषा आहे का नाही महाराज। आपली भाषा किती अडव घालत असणारा। एका गावामध्ये भागवत कथा झाली माजलगावला पाठीमाग, आणि मग मी म्हणलं ताईला, ताई कशी वाटली बरं कथा? नाही म्हणले महाराज कथा तुम्ही चांगली सांगितली, पण तुम्ही भाषा लय जुनी वापरली, मराठीच वापरली सगळी। तुम्ही थोडा असं टेक्निक आधुनिक जरा बोलला नाही। म्हणजे अशी आज लोकांची भावना झाली, त्याच्यात इंग्रजी असावी, त्याच्यात हिंदी असावी, एखादी ह्यागाडू असावी, अशी भाषा आज लोकांना आवडायली महाराज। मराठी संत वाङ्मय आवडत नाही, मराठी संस्कृती आवडत नाही, मराठी काहीच नाही। पदार्थ सुद्धा आपले महाराष्ट्रीयन आवडत नाहीत लोकांना। आता भेळ निघाली, पाणीपुरी हे का नाही, असंच निघालं का नाही खाय। वाचलंच लोकांना आवडायले महाराज, समाज त्याच्या पाठीमागे भुलायला। मराठी भाषा खूप आपली सुंदर आहे महाराज। शक्यतो माझ्या कीर्तनामध्ये म्हणलं कार्यक्रम येते नाही तर मावशी, पण मराठी सोडणार नाही मरेपर्यंत। क्वचित एखादा इंग्रजी शब्द घेईल बघा, आला तर असं चिंतन करत असतो, मराठी वाङ्मय आणण्याचा प्रयत्न करतो जाणीवपूर्वक। तिचा काय मला असा त्याग आहे किंवा तिच्याविषयी असं काही नाही, पण याचा धरीन अभिमान करीन आपुले जतन।